नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, जर तुम्ही गुडघेदुखी, गुडघ्यातील कडकपणा, सूज किंवा चालताना होणाऱ्या त्रासमुळे हैराण झाला असाल तर आज मी सांगणार असलेला हा घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। हा उपाय करून पाहिल्यानंतर काही वेळातच गुडघ्यातील कडकपणा कमी झाल्यासारखा जाणवू शकते आणि चालताना थोडा आराम मिळाल्याची अनुभूती येऊ शकते। हा उपाय तयार करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील फक्त 3-4 साध्या वस्तूंची गरज आहे। सर्वात पहिला घटक म्हणजे लसूण। लसूण हा शरीरातील दाह कमी करण्यास मदत करणारा आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो। त्यामुळे या उपायांसाठी 2 पूर्ण लसूण घ्या। त्याच्या सर्व पाकळ्या सोलून त्या खलबत्त्यात टाकून चांगल्या बारीक ठेचून घ्या। ज्यांना सांधिवातामुळे फक्त गुडघ्यातच नाही तर शरीरातील इतर सांध्यांमध्येही वेदना जाणवत असतील त्यांच्यासाठीही हा उपाय उपयोगी ठरू शकतो। अनेकांना वयानुसार किंवा इतर कारणांमुळे उठताना, बसताना किंवा चालताना गुडघ्यांमध्ये त्रास जाणवतो। अशा वेळी हा साधा उपाय करून पाहण्यास हरकत नाही। आता ठेचलेला लसूण बाजूला ठेवा आणि हा उपाय आणखी प्रभावी बनवण्यासाठी दुसरा महत्त्वाचा घटक घेऊया, तो म्हणजे मेथीदाणे। मेथीदाणे सांध्यांच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरले जातात। या उपायांसाठी फक्त 2 चमचे मेथीदाणे घ्या। ज्यांना गुडघ्यांमध्ये ताण जाणवतो, जिने चढताना त्रास होतो, चालताना वेदना होतात किंवा पायात वरपासून त्याचेपर्यंत दुखत असेल अशा व्यक्तींनाही हा उपाय करून पाहता येईल। मेथी आणि लसूण याचे गुणधर्म एकत्र आल्याने शरीराला आधार मिळू शकतो आणि सांध्यांची हालचाल अधिक आरामदायी वाटण्यास मदत होऊ शकते। मात्र लक्षात ठेवा, जर गुडघेदुखी खूप तीव्र असेल, वारंवार सूज येत असेल किंवा दीर्घकाळ त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओसाठी अर्चना कथा मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ वेळेवर मिळत राहतील। म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। आता 2 चमचे मेथीदाणे एका पॅनमध्ये घ्या आणि अगदी मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या। असे केल्याने मेथीचे नैसर्गिक सुगंध आणि तिच्यातील उपयुक्त गुणधर्म अधिक चांगल्या प्रकारे सक्रिय होण्यास मदत होते। मेथीचे हलका सुवास यायला लागला की गॅस बंद करा आणि ती एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या। अनेकांना गुडघेदुखीमुळे चालण्याची पद्धत बदलते आणि त्यांचा परिणाम कंबर, नितंब तसेच पायावरही जाणवू लागतो। अशा वेळी हा पारंपरिक घरगुती उपाय करून पाहता येऊ शकतो। आता या उपायातील तिसरा महत्त्वाचा घटक घेऊया, तो म्हणजे आलं। आलं हे शरीरातील दाह कमी करण्यासाठी आणि सांध्यातील ताण कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरला जाते। यासाठी आल्याचे 2 मध्यम आकाराचे तुकडे घ्या। ते स्वच्छ धुवून खलबत्त्यात टाकून चांगले ठेचून घ्या। गुडघे वाकवताना किंवा उठता बसता जर कटकट असा आवाज येत असेल किंवा पायात ताण जाणवत असेल तर हा उपाय काही लोकांना आरामदायी वाटू शकतो। तसेच सायटिकांमुळे पायात आणि गुडघ्यांमध्ये वेदना जाणवत असतील तर हा उपाय पूरक म्हणून करून पाहता येईल। मात्र अशा वेदना सतत राहत असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। आता ठेचलेला लसूण, भाजलेली मेथीदाणे आणि ठेचलेले आलं एकत्र वापरण्याची वेळ आली आहे। यासाठी एका मोठ्या पातेल्यात 2 ग्लास स्वच्छ पाणी घाला आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य मिसळून पुढील प्रक्रिया सुरू करा। हा उपाय कसा तयार करायचा आणि तो योग्य पद्धतीने कसा वापरायचा हे मी पुढील भागात सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्हाला अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीपूर्ण आणि पारंपरिक घरगुती उपायांची माहिती आवडत असेल तर अर्चना कथा मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। आता आपण पुढे बघूया की मोठ्या पातेल्यातील पाणी चांगले गरम होऊ द्या। पातेल्यावर झाकण ठेवल्यास पाणी लवकर तापेल। पाणी उकळू लागले की गॅस अगदी मंद करा आणि त्या मोठ्या पातेल्याच्या आत एक लहान स्टीलचे भांडे ठेवा। या भांड्यात 1 कप शुद्ध तिळाचे तेल घाला। तिळाचे तेल सांध्यांच्या मालिशसाठी पारंपरिक पद्धतीने वापरले जाते। आता आपण आधी तयार केलेले सर्व साहित्य या तेलात घालूया। सर्वप्रथम ठेचलेले लसूण, त्यानंतर हलके भाजलेले मेथी आणि शेवटी ठेचलेले आलं तेलात मिसळा। आता हे मिश्रण थेट मोठ्या आचेवर न गरम करता अशा डबल बॉयलर पद्धतीने साधारण 5 मिनिटे मंद आचेवर गरम होऊ द्या। यामुळे या घटकांतील नैसर्गिक गुणधर्म हळूहळू तेलात उतरायला मदत होते। मध्येच 1-2 वेळा चमच्याने हलके ढवळा। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यावर ते स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत किंवा बरणीत गाळून घ्या।
योग्य प्रकारे साठवले तर हे तेल काही आठवडे टिकून शकते. आता हे तेल कसे वापरायचे ते पाहूया. उन्हाळ्यात हे तेल थेट हलक्या हाताने गुडघ्यावर मालिश करण्यासाठी वापरू शकता. जर शरीरातील इतर सांधे किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर या त्या भागावरही हलक्या हाताने मालिश करू शकता. दिवसातून 2 वेळा सकाळी अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मालिश केल्यास काही लोकांना आरामदायी वाटू शकते. हिवाळ्यात वापरताना तेल किंचित कोमट करून लावल्यास अधिक सुगंध वाटते. शक्य असल्यास सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ बसल्यानेही सांध्यांना आराम मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा, एक पारंपरिक घरगुती उपाय आहे. जर गुडघेदुखी सतत वाढत असेल, सूज, लाल सरपणा किंवा चालण्यास गंभीर अडचणी होत असेल तर स्वतः उपचार करण्याऐवजी अस्थिरोगतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अशीच उपयुक्त, माहितीपूर्ण आणि पारंपरिक घरगुती उपायांची माहिती नियमित पाहण्यासाठी अर्चना कथा मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या कुटुंबीय व मित्रमंडळीपर्यंत जरूर पोहोचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.